नमस्कार, मी डॉक्टर विजयपुरी, भारतीय आयुर्वेदिक अध्यात्म योगपीठ जायगाव नाशिक इथून बोलत आहे. शौर्य कुरे या नावाचा मुलगा जो आहे याला बालदमा होता आणि 6 महिन्यापूर्वी आपल्याकडे आला होता. त्याने ॲलोपॅथिक मेडिसिन घेऊन सुद्धा त्याचा आजार आटोक्यात येत नव्हता. कधी कधी त्याला ऑक्सिजन लावण्याची सुद्धा गरज भासत होती. अशा वेळेस त्यांनी आयुर्वेदिक औषधी घेण्याचा कोणीतरी त्यांना सल्ला दिला आणि ते आपल्याकडे आले आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ लागले. त्यांना कशा पद्धतीनं त्याला त्याच्या आजारामध्ये फरक पडला आणि त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट कितपत योग्य वाटलं हे त्यांच्याच तोंडातून, त्याच्या शौर्य कुरेच्या वडिलांच्या तोंडातून त्यांचे अनुभव आपण आता ऐकणार आहोत. नमस्कार, माझं नाव प्रवीण संजय कुरे. हा माझा मुलगा आहे ना, शौर्य प्रवीण कुरे. साधारण 6-7 महिन्यापूर्वी याला बालदम्याचा खूप त्रास होत होता. अक्षरशः याला श्वास घेण्यासाठी याला कृत्रिम श्वास लावा लागायचा, म्हणजे ऑक्सिजन लावावं लागत होतं. हा 15 दिवस ऍडमिट राहायचा, याला श्वास घेता येत नव्हता. नंतर माझ्या पाहुण्यांनी आणि माझ्या मामांनी त्यांनी सांगितलं, डॉक्टरांचा पत्ता दिला, विजयपुरी मॅडम. त्यांना मी 6 महिन्यापूर्वी भेटलो. त्यांना माझ्या मुलाचं पूर्ण कल्पना दिली, काय काय म्हणजे त्याला श्वास घ्यायला कसा त्रास होतो काय. मॅडमनी मला म्हणजे एकदम स्पष्ट सांगितलं की तुम्ही त्याचा पंप पहिल्या महिन्यापासून बंद करा नाही. आणि साधारण 15 दिवसानंतर त्याला पंप हा पूर्णपणे बंद झाला. त्याला श्वास घ्यायला त्रास झाला नाही. आणि आज शेवटचा महिना आहे, 6वा महिना. त्या मुलाला आतापर्यंत सर्दीसाठी एकदाही कुठल्याही दवाखान्याची वेळ आली नाही आणि त्याला बालदम्याचा किंवा श्वास घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि माझं थोडीशी गैरसमज होती की आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये मला म्हणजे माझ्या मित्रांना विचारलं मी, मला बरेच जण सल्ला पण देत होते की आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये खूप वेळ लागतो, खर्च प्रचंड आहे, असं बऱ्याच प्रकारे मला सांगण्यात आलं. पण मी ज्या टायमाला या दवाखान्यात आलो, विजयपुरी मॅडमना भेटलो, दवाखान्याचा खर्च मला जास्त आला नाही, खूप एकदम लिमिटमध्ये होता. म्हणजे याला महिन्याला जेवढा खर्च येत होता त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी प्रमाणात त्या मला खर्च आला. आणि मेन म्हणजे याला त्रास कुठल्याही प्रकारचा झाला नाही. याला महिन्यामध्ये 4 वेळा दवाखान्यात न्यावं लागायचं, महिन्यातून एकदा याला ऍडमिट करायची वेळ येत होती. आता त्या प्रकारचं काही नाही. खूप आता 6वा शेवटचा महिना मला वाटतं. आता मॅडम आता काय सांगतील तर ते त्यांच्या हिशोबाने, मला काय हरकत नाही, मी अजूनही 2-4 महिने करू शकतो. आता शेवटी काही त्याला त्या गोष्टीचा काही त्रास नाही, काही नाही. आणि माझ्या मुलाचा पंप पूर्णपणे बंद झालेला आहे. एका महिन्याला त्याला साधारण 2 पंप द्यावा लागत होते आणि आता 1 सुद्धा पंप त्याला चालू नाही. पहिल्या महिन्यापासून त्याचा पंप डायरेक्ट बंद झालेला आहे. मग आयुर्वेदाला आणि ॲलोपॅथिकला तुम्ही किती टक्के मानणार? आयुर्वेदाला मी 100% मानतो मॅडम. कारण आहे ना, माझे खूप गैरसमज होते का आयुर्वेदिकला लेट फरक पडतो किंवा ऍडमिटची व्यवस्था नाही. इथं मी ज्या टायमाला दवाखान्यामध्ये बघितलं ऍडमिटची व्यवस्था आणि सगळी व्यवस्था बघितली, त्या टायमाला मला अजिबात धास्ती राहिली नाही का बाय चान्स काही वाढलं नाही तर आपल्या ऍडमिट करण्याची व्यवस्था आहे. मी सुरुवातीला वाटायचं, थोडीशी भीती वाटत होती. आयुर्वेदावर इतका विश्वास नव्हता? म्हणजे विश्वास नव्हताच मॅडम. कारण काहीतरी गैरसमज आहेत समाजामध्ये की फरक लवकर पडत नाही, खर्च खूप आहे. आणि आज माझा वैयक्तिक अनुभव आहे का मला ॲलोपॅथिकला जितका वेळ लागायचा आणि जितका खर्च लागायचा त्याचा निम्मा सुद्धा खर्च लागत नाही माझ्या. बरं, ॲलोपॅथिकने तुम्हाला किती लवकर फरक पडायचा आणि आयुर्वेदानं किती दिवसामध्ये फरक पडलाय? एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो, 15 दिवसामध्ये माझ्या मुलाचा पंप पूर्णपणे बंद झाला. ज्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं मॅडम का ज्या टायमाला एकदम इमर्जन्सी असेल त्या टायमाला तुम्ही त्याला पंप द्या. पण त्याचं नशीब चांगलं म्हणा की त्याला पंप द्यायची वेळच आली नाही. तसे ते पंप धूळ खात पडले. मी 2 पंप आणून ठेवले होते पण तसं काहीच झालं नाही, पंप पूर्णपणे बंद झाले. बरं, ॲलोपॅथिकनं तुम्हाला आपल्या बाळाचा जे काही दमा होता हे कंट्रोल व्हायचा का? बरं वाटायचं का? कंट्रोल तात्पुरता स्वरूपाचा व्हायचा आणि त्याचं वजन निरंतर असं कमी 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 होत गेलं. वजन त्याचा वाढायचा विषय नव्हता आणि त्याला खूप म्हणजे खूप फरक पडला याचा. बरं, बालदमा त्याचा शक्यतो बराच झालेला आहे पूर्णपणे. तुम्ही जे तुमचे मनोगत किंवा तुमचे काही तुम्ही लोकांपर्यंत जे काही तुमचे अनुभव सांगितले त्याबद्दल कुरे सर खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी. धन्यवाद.